नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 21 फेब्रुवारी 2024 डेट लक्षात घ्या. कोणती डेट आहे मित्रांनो? 21 फेब्रुवारी 2024 ह्या दिवशी मित्रांनो तुमचा डिकीनी इंग्लिशचा पहिला डिकीनी पेपर मित्रांनो 12वीचा डिकीनी होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 21 फेब्रुवारीला तुमचा जो पहिला पेपर होणार आहे, या पेपरच्या दिवशी मित्रांनो सर्वात जास्त विद्यार्थी घाबरलेले असतात. सर्वात जास्त विद्यार्थ्यांना भीती असते की पहिला पेपर कसा जाणार, आणि मेन म्हणजेच पहिला पेपर इंग्लिशचा आहे. तर भरपूर असे विद्यार्थी जे सायन्सचे असतील, जे आर्ट्सचे असतील, ते विद्यार्थ्यांना ठिकाणी भीती असते की इंग्लिशचा पेपर आहे. मग इंग्लिशचा पेपर म्हणजे सर्वात कठीण सर्व विद्यार्थ्यांना वाटतो. पण विद्यार्थी मित्रांनो सर्वात सोपा जर पेपर म्हटला तर इंग्लिशचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करणार आहे की तुमचा पेपर कसा असणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, कोणकोणते क्वेश्चन किती मार्क्सला विचारले जातात. हे जर तुम्ही समजून गेलात तर इझिली समजून घ्या तुम्ही या ठिकाणी इंग्लिशच्या पेपरमध्ये पास झालात, हे तुम्हाला समजून जायचं आहे. तर सर्वप्रथम जास्त वेळ तुमचं मी घेणार नाही, डायरेक्ट तुम्हाला ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड करतो. कारण आपला हेतू आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नॉलेज मिळालं पाहिजे आणि विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले पाहिजे, हा आपला हेतू आहे. म्हणून जास्त वेळ तुमचं मी घेणार नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येणार आहे. पण सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या चॅनलवर 12वी एक्झामबाबत, 12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. रिझल्टबाबत सर्व अपडेट मिळणार आहे. ॲडमिशन प्रोसेसबाबत सर्व अपडेट मिळणार आहे. म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा. इंग्लिशचा पेपर झाला, इंग्लिश पेपर झाल्याच्यानंतर पुढचा कोणता पेपर त्याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे, कसं जाणार आहे संपूर्ण माहिती मिळणार आहे, कोणकोणते क्वेश्चन आले, त्याचं उत्तर काय, संपूर्ण माहिती मिळणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला डेली न्यू व्हिडिओ मिळत जातील. म्हणून सर्वांनी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो. तुम्हाला ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. सब्जेक्ट कोणता आहे? इंग्लिश. स्टँडर्ड किती तुम्ही बघू शकता 12वी. आता हा पेपर तुमचा मित्रांनो किती मार्क्सचा होतो? तर हा पेपर मित्र तुमच्या ठिकाणी 80 मार्कांचा होतो. आणि मित्रांनो हा जो पेपर तुमचा 80 मार्काचा ठिकाणी होत असतो. ठीक आहे. आता यामध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर पहिल्या ठिकाणी सेक्शन असतं मित्रांनो प्रोजचं. तुम्हाला ठिकाणी बघू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतंय जे पहिले सेक्शन असतं मित्रांनो ते असतं ठिकाणी प्रोजचं. आता ह्या सेक्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला नेमकं काय विचारलं जातं? तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक पॅराग्राफ दिलं जातं बघा, क्वेश्चन 1. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 तुम्ही ठिकाणी बघू शकता, त्याचं ए मित्रांनो, क्वेश्चन 1चं ए लक्षात घ्या. तर क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला मित्रांनो जो पहिल्या ठिकाणी प्रश्न असतो त्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं त्या ठिकाणी तुम्हाला 6 प्रश्न ठिकाणी विचारले जातात. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पॅराग्राफ दिला जातो बघा, सीन एक्सट्रॅक्ट फ्रॉम सेक्शन नंबर 1 कन्सिस्टिंग ऑफ 275-300 वर्डपर्यंत मित्रांनो तुम्हाला हा या ठिकाणी पॅराग्राफ असतो. अशा प्रकारे तुम्हाला ठिकाणी पॅराग्राफ दिला जाईल. आता हा पॅराग्राफ आला म्हणजेच काय, तर सर्व प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ह्यामध्येच तुम्हाला मिळतील असं त्याच्या ठिकाणी अर्थ तुम्ही समजू शकता. कारण मित्रांनो पॅराग्राफमध्ये तुम्हाला ठिकाणी फक्त उत्तर शोधायचे असते. जसं तुम्ही मराठीचं शोधता त्याच प्रकारे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी इंग्लिशसुद्धा या ठिकाणी शोधायचे असतं. आता बघा ह्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ॲक्टिव्हिटी दिल्या असतात. तर ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये मित्रांनो पहिली ॲक्टिव्हिटी असते ग्लोबल अंडरस्टँडिंग, दुसरी ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, तिसरं असतं मित्रांनो इन्फरन्स, नंतर इंटरप्रिटेशन ॲनालिसिस, आणि मित्रांनो चौथं असतं पर्सनल रिस्पॉन्स, पाचवं असतं मित्रांनो लँग्वेज स्टडी, आणि सहावं असतं मित्रांनो व्होकॅब्युलरी. यामध्ये मित्रांनो जो चौथा क्वेश्चन आहे बघा पर्सनल रिस्पॉन्स, हा क्वेश्चन मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये काय असतं तर मित्रांनो हा जो क्वेश्चन ह्यामध्ये तुम्हाला तुमचं म्हणजेच तुमचं जे व्यक्तिमत आहे त्याला पर्सनल रिस्पॉन्स म्हणतात. म्हणजेच काय, तर तुम्हाला एखादी सब्जेक्ट दिलं जाईल किंवा एखादी टॉपिक दिलं जाईल, त्यावर तुमचं ओपिनियन काय, तुमचं ठिकाणी मत काय, हे तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला ठिकाणी 2 मार्क्स आहेत. आता बहुतेक विद्यार्थी काय करतात तर त्यांना या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही. बहुतेक विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही. मग विद्यार्थी काय करतात, हे बाकीचे तरी क्वेश्चन ते विद्यार्थी सॉल्व्ह करतील, पण हा जो क्वेश्चन आहे हाच क्वेश्चन ते विद्यार्थी सॉल्व्ह करत नाही. आणि विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगणार नाही. जर तुम्ही ह्या क्वेश्चनमध्ये मित्रांनो कमीत कमी फक्त 3 ओळी किंवा 4 ओळी जरी लिहिल्या तरी तुम्हाला ठिकाणी अर्धा मार्क्स किंवा 1 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण मित्रांनो हे तुमचं वैयक्तिक मत आहे. मग त्या वैयक्तिक मत तुम्ही तुमचं काही मत लिहा, तो मताला तुमच्या ठिकाणी एक मार्क्स किंवा अर्धा मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो काय, तर या ठिकाणी तुमचा अर्धा मार्क्स झाला किंवा 1 मार्क्स तुमच्या ठिकाणी झाला आहे. लँग्वेज स्टडीसुद्धा इझी असते मित्रांनो, व्होकॅब्युलरी तुम्हाला सर्वांना माहिती सांगायची आवश्यकता नाही. म्हणजेच काय, तर क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला ठिकाणी 6 क्वेश्चन विचारले जातात. अशा प्रकारे हे क्वेश्चन मित्रांनो अगदी इझिली असते. जर तुम्हाला याचं उत्तर मिळालं नाही तर डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, पॅराग्राफ असतो मित्रांनो, त्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला ठिकाणी याचं उत्तर शोधायचं, त्या ठिकाणी तुम्हाला इझिली मिळून जाईल. नाही मिळालं तर मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स तुमचा आहेच, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमचं 4 ओळी जरी तुम्ही लिहिलं, 4 किंवा 5 ओळी जरी लिहिल्या तर तुम्हाला ठिकाणी अर्धा मार्क किंवा 1 मार्क त्या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे. नंतर मित्रांनो आता बघा क्वेश्चन 1मध्ये ए बघितलं तर क्वेश्चन 1मध्ये मित्रांनो बी असतं. आता बी पार्ट म्हणजेच काय, तर लँग्वेज स्टडी. यामध्ये मित्रांनो काय असतं तर नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असतं. तर ग्रामर म्हणजेच काय, तुम्ही ठिकाणी बघू शकता B1 B2
अशा प्रकारे मित्रांनो ठिकाणी 2 क्वेश्चन विचारले जातात. यामध्ये मित्रांनो 4 मार्कला मित्रांनो हा क्वेश्चन तुमच्या ठिकाणी असतो. ठीक आहे. आता मित्रांनो आपण जे सर्वात अगोदर बघितलं क्वेश्चन ए, तर ह्यामध्ये मित्रांनो जवळजवळ 16 मार्क्सला हा क्वेश्चन असतो. 16 मार्क्सला आणि मित्रांनो जो प्रत्येक असतो प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला मित्रांनो ठिकाणी 2 मार्क आहेत तुम्ही ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय तर मित्रांनो 6 ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आहेत आणि 6 ॲक्टिव्हिटीला मित्रांनो जवळजवळ तुम्ही बघितलं तर तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 12 मार्क्स या ठिकाणी पाहायला मिळतील. 12 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळतील. 6 दुनी 12 म्हणजेच प्रत्येक ॲक्टिव्हिटी ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स असतील. आणि मित्रांनो उरले जे 4 मार्क्स ते 4 मार्क्स मित्रांनो बी क्वेश्चनला असतात. तुम्ही ठिकाणी बघू शकता लँग्वेज स्किलला ठिकाणी मित्रांनो 4 मार्क्स असतात. म्हणजे हे 12 मार्क्स प्लस म्हणजे मित्रांनो 4 मार्क किती झाले 16 मार्क्स. म्हणजेच क्वेश्चन 1 तुमचा ठिकाणी हा 16 मार्कांचा असेल. आता मित्रांनो हे 16 मार्क्स तुम्हाला ठिकाणी इझिली मिळून येतील, त्यात काही शंका नाही आहे. आता लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला काय विचारले जातात, डू ॲज डायटेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स किंवा मित्रांनो B2 मध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, स्पॉट द एरर. हे इझिली असतं मित्रांनो. तुम्हाला ह्या ठिकाणी ग्रामर तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला शिकवलेलं आहे. जर नाही शिकलं तर तुम्ही थोडंफार जरी स्टडी केला मित्रांनो ग्रामरचा तरी तुम्ही इझिली मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. 4 मार्क मित्रांनो तुमच्या ठिकाणी ह्यामध्ये इझिली तुम्हाला ठिकाणी मिळून जातील. पहिला जो क्वेश्चन असतो त्याला ठिकाणी 3 मार्क्स असतात, दुसरा जो असतो मित्रांनो त्याला 1 मार्क असतो. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो क्वेश्चन 1 हा झाला आपल्या ठिकाणी 16 मार्कांचा. आता मित्रांनो क्वेश्चन दुसरा जो आहे मित्रांनो क्वेश्चन दुसरा, तर दुसरा क्वेश्चन मित्रांनो 18 मार्कांचा असतो. आता ह्या 18 मार्कमध्ये मित्रांनो क्वेश्चन 2मध्ये यामध्ये मित्रांनो पार्ट आहे, ए पार्ट, बी पार्ट, सी पार्ट. ठीक आहे. लक्षात घ्या, ए पार्ट, बी पार्ट, सी पार्ट. आता यामध्ये मित्रांनो जो पहिला पार्ट आहे तर ह्या पहिल्या पार्टमध्ये मित्रांनो जसं तुम्ही वरती बघितलं क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी विचारल्या होत्या त्याच ॲक्टिव्हिटीज मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन 2मध्ये सुद्धा ए पार्टमध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला ठिकाणी बघू शकतो, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं. सेम या ठिकाणी मित्रांनो ॲक्टिव्हिटीज असतील बघा, ग्लोबल अंडरस्टँडिंग, नंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, नंतर मित्रांनो तुम्ही ठिकाणी बघू शकता पर्सनल रिस्पॉन्स असेल, लँग्वेज स्टडी असेल, व्होकॅब्युलरी असेल, हे तुम्हाला मित्रांनो सेम ॲक्टिव्हिटीज असतील. जसं क्वेश्चन 1मध्ये तुम्ही या ॲक्टिव्हिटीज सोडवल्यात पॅरेग्राफमधून, तसंच मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पॅरेग्राफ दिलं जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाईल. पण ह्यामध्ये फरक असा मित्रांनो, हा जो क्वेश्चन 1 आहे तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जो पॅरेग्राफ असेल तो मित्र तुमच्या पुस्तकातून तुम्हाला विचारला जाईल. म्हणजेच काय, तुम्ही तो जो पॅरेग्राफ असेल तो तुम्ही ठिकाणी शिकलेला असेल, तुम्हाला सरांनी शिकवलेला असेल, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची माहिती आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही त्याच्या ठिकाणी उत्तर इझिली देऊ शकता, कारण तो पॅरेग्राफ मित्रांनो तुमच्या पुस्तकातून तुम्हाला विचारला जाईल. पण क्वेश्चन 2मध्ये मित्रांनो तसं नसणार. क्वेश्चन 2मध्ये काय सांगितलेलं आहे, अनसीन एक्स्ट्रॅक्ट. म्हणजेच काय मित्रांनो, तर हा जो पॅसेज आहे हा मित्रांनो पुस्तकाच्या बाहेरील असेल. म्हणजेच काय, एखाद्या न्यूजपेपरमध्ये असेल किंवा कुठलाही मित्रांनो हा पॅसेज तुम्हाला विचारला जाईल. तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो एक पॅसेज दिला जाईल, पण मित्रांनो हा पॅसेज तुमच्या पुस्तकात नसणार आहे. म्हणजेच तुम्ही शोधूही नका किंवा तुम्ही त्याचा अभ्यासही केलेला नसेल किंवा तुम्हाला त्याबाबत माहिती नसेल, असा पॅसेज तुम्हाला विचारला जाईल. आता हा पॅसेज मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितपणे रीड करून घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. आता मित्रांनो हा पॅसेज 275-300 शब्दांचा ठिकाणी असणार आहे. जसं वर तुम्ही बघितलं क्वेश्चन 1मध्ये ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पॅसेज असेल, पण हा पॅसेज तुमच्या पुस्तकात आला असेल. आणि मित्रांनो क्वेश्चन 2मध्ये ए पार्टमधला हा जो पॅसेज असेल हा तुमच्या पुस्तकाच्या बाहेर असेल. म्हणजेच काय, कोणत्याही ठिकाणचं असेल, न्यूजपेपर असेल किंवा एखादी मित्रांनो कथा असेल, असं मित्रांनो कोणताही पॅसेज तुम्हाला दिला जाईल. यामध्ये तुम्हाला मित्रांनो अशाच प्रकारचे ॲक्टिव्हिटीज सोडवायचे आहे. ग्लोबल अंडरस्टँडिंग असेल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असेल. ठीक आहे. तर ह्यालाही मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 2 मार्क असणारे प्रत्येक ॲक्टिव्हिटीला. म्हणजेच मित्रांनो तुमची जर बघितलं यामध्ये तुम्हाला ठिकाणी 12 मार्क्स तुमच्या ठिकाणी मिळतील. यामध्ये मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स हा जो क्वेश्चन असेल हा सोडायचा नाही आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही कमीत कमी 4 ओळी जरी लिहिल्यात किंवा 5 ओळी जरी लिहिल्या तरी तुम्हाला अर्धा मार्क किंवा 1 मार्क्स त्या ठिकाणी मिळणार आहे. लँग्वेज स्टडी इझिली असते मित्रांनो, तुम्ही करू शकता. जर तुम्हाला अजूनही मित्रांनो वेळ आहे, तुम्हाला येत नसेल किंवा व्होकॅब्युलरी तुम्हाला येत नसेल तर तो पुन्हा एकदा मित्रांनो तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही इझिली त्याचं उत्तर लिहू शकता. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा, तुम्ही जर बघितलं तर 12 मार्क्स तुमचे ह्यामध्ये होतात आणि ह्यामध्ये मित्र तुमचे 16 मार्क्स या ठिकाणी होतात. क्वेश्चन 1मध्ये ए पार्ट, बी पार्ट याची तुमच्या ठिकाणी 16 मार्क्स मिळतात. प्लसमध्ये मित्रांनो क्वेश्चन 2मध्ये ए मध्ये तुम्ही बघितलं तर 12 मार्क्स तुमच्या ठिकाणी ह्यामध्ये मिळतात ॲक्टिव्हिटीजमध्ये. आता क्वेश्चन 2मध्ये मित्रांनो बी जो पार्ट आहे, बी पार्ट यामध्ये सुद्धा मित्रांनो 3 मार्क्स तुम्हाला विचारले जातील. आता यामध्ये काय 3 मार्क्स मित्रांनो हा क्वेश्चन आहे, तुम्ही बघितलं समरी रायटिंग याला म्हणतात. समरी रायटिंग म्हणजेच काय, तर तुम्हाला हा जो पॅसेज दिला असतो बघा, हा जो पॅसेज दिला असेल, अनसीन पॅसेज असेल हा पुस्तकाच्या बाहेरील, या पॅसेजची मित्रांनो तुम्हाला ठिकाणी समरी या ठिकाणी करायची असेल आणि ती समरी मित्र तुम्ही इझिली करू शकता. समरी जर तुम्हाला करता आली नाही तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघा, तुम्हाला इझिली करता येईल समरी. नाही तर मित्रांनो जो पॅसेज असतो त्याच्या ठिकाणी शॉर्टमध्ये तुम्हाला ठिकाणी फक्त मित्रांनो ओळी लिहून टाकायचे, शॉर्टमध्ये तुम्हाला ठिकाणी फक्त माहिती लिहायची, तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो अर्धा मार्क्स 1 मार्क्स त्या ठिकाणी इझिली मिळून जाईल. ठीक आहे. समरी रायटिंगची या ठिकाणी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला इझिली मित्रांनो अर्धा मार्क्स 1 मार्क्स सुद्धा ठिकाणी मिळून जाईल. फक्त लिहायचं आहे, पेपर सोडायचा नाही, कोणताही क्वेश्चन सोडायचा नाही आहे. ठीक आहे. क्वेश्चन 2, क्वेश्चन 2चा ए बघितला, बी बघितला. आता मित्रांनो क्वेश्चन सी असतो यामध्ये बघा मित्रांनो, क्वेश्चन 2चा सी पार्ट असतो, ए बी सी. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो माइंड मॅपिंग असते. म्हणजेच काय, तर तुम्हाला मित्रांनो
माइंड मॅपिंग म्हणजेच काय मित्रांनो तुम्हाला ठिकाणी माइंड मॅपिंग या ठिकाणी करावी लागते. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम म्हणजेच काय मित्रांनो अशा प्रकारे ठिकाणी तुम्हाला माइंड मॅपिंग या ठिकाणी करावी लागते. तुम्ही ठिकाणी बघू शकता डिझाईन युझिंग युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट्स टू इलुस्ट्रेट नंतर डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक म्हणजेच काय मित्रांनो तुम्हाला ठिकाणी माइंड मॅपिंग या ठिकाणी करावी लागते. तुम्हाला ठिकाणी टॉपिक दिलं असेल त्यानुसार. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला 3 मार्क्स असतात. ठीक आहे. तर क्वेश्चन 2 तुमचा ठिकाणी झाला. यामध्ये ABC 3 पार्ट असतात. लक्षात ठेवायचे ABC आणि मित्रांनो क्वेश्चन 1 मध्ये A आणि B हे 2च पार्ट असतात. आता मित्रांनो क्वेश्चन 2 सुद्धा आपला झाला. आता मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी सेक्शन लागतं मित्रांनो ते म्हणजेच पोएट्री. आता पोएट्री म्हणजेच काय मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला पोएम दिली जाईल. आता पोएम म्हणजेच काय तर मित्रांनो 10 ओळींची किंवा 8 ओळींची तुम्हाला ठिकाणी एक कविता दिली जाईल. कविता तुम्हाला सर्वांना माहिती आहे कविता ठिकाणी दिली जाईल. या कवितामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. आता यामध्ये कसं तर बघा तुम्हाला ठिकाणी सांगितलं बघा रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स मिळतील. यामध्ये मित्रांनो बघा सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अ पोएम अबाउट ऑफ 10 to 15 लाईन्स म्हणजेच का 10 ते 15 ओळींची मित्रांनो एक तुम्हाला पोएम दिली जाईल एक कविता दिली जाईल. त्यानुसार मित्रांनो तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे. आता बघा मित्रांनो पहिला क्वेश्चन असेल ग्लोबल अंडरस्टँडिंग. दुसरा असणार मित्रांनो तेच क्वेश्चन. ठीक आहे. तिसरा असणार मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स आणि चौथा असणार मित्रांनो पोएटिक डिवाइस आणि मित्रांनो 5वा क्वेश्चन असणार आहे क्रिएटिव्हिटी कंपोज 2 ते 4 ओळीज म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 2 किंवा 4 ओळीच्या ठिकाणी लिहायच्या असतात. आता ह्यामध्ये मित्रांनो तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी तुम्हाला दावायची. हा जो प्रश्न आहे क्रिएटिव्हिटी हा स्वतःची तुम्हाला ठिकाणी क्रिएटिव्हिटी दावावी लागते. जसं की मित्रांनो तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स लिहिला तसंच तुम्हाला ठिकाणी ह्यामध्ये क्रिएटिव्हिटी दाखवायची असते. म्हणजेच हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन इझिली तुम्ही ठिकाणी मित्रांनो सॉल्व्ह करू शकतात. म्हणजेच तुम्हाला ह्यामध्ये मित्रांनो 2 मार्क्स किंवा 1 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच काय तुम्ही इझिली ह्या ठिकाणी मित्रांनो इंग्लिशचा पेपर पास होणार आहे. आता मी ही सर्व तुम्हाला का सांगतोय तर असा बेसिक विद्यार्थी ज्याचा अभ्यास झाला नाही किंवा त्या विद्यार्थ्याला इंग्लिशसुद्धा वाचता येत नाही तो सुद्धा विद्यार्थी इंग्लिशचा पेपर पास होऊ शकतो. म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला इंग्लिशसुद्धा जर वाचता येत नसेल तरी तो विद्यार्थी इंग्लिशचा पेपर पास होऊ शकतो. आता एखाद्या विद्यार्थ्याला इंग्लिशसुद्धा वाचता येत नाही हा शब्द काय ते हे विद्यार्थ्याला कळत नाही तर तो विद्यार्थी पेपर कसा पास होईल तर त्या विद्यार्थ्याने फक्त पेपर पॅटर्न समजला तर त्यानुसार मित्रांनो त्याने फक्त समजलं की A3 हा क्वेश्चन असतो A5 हा क्वेश्चन असतो त्याने फक्त 2 ओळी 3 ओळी 4 ओळी जरी लिहिला तरी तो विद्यार्थ्या ठिकाणी कमीत कमी अर्धा मार्क 1 मार्क्स ठिकाणी मिळून कमीत कमी मित्रांनो असे जर तुम्ही बघितलं तर कमीत कमी तो विद्यार्थ्या ठिकाणी पासिंग ठिकाणी मार्क्स मिळू शकतो. पण जर तुम्हाला ठिकाणी चांगले मार्क्स मिळायचे असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ठिकाणी सोडवाव्या लागतील. सर्व ठिकाणी तुम्हाला ॲक्युरेट माहिती लिहावी लागेल. आणि ॲक्टिव्हिटीज मित्रांनो इझिली असतात. तुम्हाला ठिकाणी पोएम असेल किंवा मित्रांनो किती पॅसेज असेल त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी उत्तर असतात त्यानुसार तुम्हाला ठिकाणी सोडवायचे असतं. नंतर B पार्ट तुम्हाला असेल बघा ॲप्रिशिएशन. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं बघा रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय तर ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन्स फ्रॉम अनदर पोएम नॉट आस्क इन क्वेश्चन 3.A म्हणजेच काय तर ह्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं बघा जर तुम्ही बघितलं ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पोएम असेल सीन म्हणजेच काय तुमच्या पुस्तकात तुम्हाला पोएम असेल पण ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी अशा प्रकारे पोएमवरून तुम्हाला ठिकाणी ॲप्रिशिएशन करायचे असतात. 4 मार्क तुम्हाला ठिकाणी असतात या पोएमवर. ठीक आहे. म्हणजेच तुमच्या ठिकाणी 10 मार्क्स या ठिकाणी होतात. आता मित्रांनो शेवटचं या ठिकाणी तिसरा जो सेक्शन येतो म्हणजे मित्रांनो रायटिंग स्किल आणि सर्वात चांगला सेक्शन आणि सर्वात मित्रांनो चांगले मार्क्स जर तुम्हाला मिळवायचे असेल तर ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला मिळतात. आणि हा सेक्शन ज्या विद्यार्थ्यांनी लिहिला त्याचे मित्रांनो ठिकाणी मार्क्स चांगल्या ठिकाणी वाढतात. हा सेक्शन मित्रांनो रायटिंग स्किल. यामध्ये मित्रांनो रायटिंग स्किल म्हणजेच काय तर 16 मार्काचा मित्रांनो हा क्वेश्चन तुमच्याकडे असतो. यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला ठिकाणी 4 क्वेश्चन असतात A, B, C, D. आता मित्रांनो जो पहिला क्वेश्चन असतो तो म्हणजे मित्रांनो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज नंतर मित्रांनो स्टेटमेंट ऑफ पर्पज नंतर मित्रांनो ग्रुप डिस्कशन म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चर्चा करतात तसं तुम्ही या ठिकाणी चर्चा करतात तसे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी इंग्लिश चर्चा एखाद्या टॉपिक दिला असतो त्यानुसार तुम्हाला ठिकाणी चर्चा करायची असते. स्टेटमेंट ऑफ प्रपोज तुम्हाला मित्रांनो हे इझिली येऊन जाईल कारण तुम्ही ऑलरेडी मित्रांनो शिकला तुम्हाला ठिकाणी सरांनी शिकवले आहे. नाही शिकवलं असेल तर तुम्ही मित्रांनो जर आत्ताही या ठिकाणी थोडाफार अभ्यास केला तर तुम्ही इझिली मित्रांनो हे लिहू शकतात. तर यासाठी तुम्हाला 4 मार्क्स असतात. दुसरं असतं मित्रांनो B ईमेल किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू. एखाद्या व्यक्तीचं तुम्ही ठिकाणी इंटरव्ह्यू घेतात त्याला क्वेश्चन विचारलात मग तो एखादी व्यक्ती तुम्हाला ठिकाणी कसे त्याचा रिप्लाय देतो तुम्ही कसे क्वेश्चन विचारतात त्याचं मित्र तुम्ही ठिकाणी करू शकतात किंवा एखादी रिपोर्ट तुम्हाला लिहायची तर रिपोर्ट कशी तुम्ही लिहू शकता किंवा ईमेल कसं लिहू शकता हे यासाठी मित्रांनो तुम्हाला 4 मार्क्स असतात. हे इझिली मित्रांनो कोणीही लिहू शकतं. ठीक आहे. तर 4 मार्क्स तुमची ह्या ठिकाणी बनतात. नंतर मित्रांनो जो बघितलं C पार्ट तर ह्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे स्पीच कंपेअरिंग एक्सपान्शन ऑफ आयडियाज म्हणजेच काय मित्रांनो तर तुम्हाला ठिकाणी स्पीच रायटिंग हे तुम्ही करू शकतात. यामध्ये तुम्हाला मित्रांनो 4 मार्क्स मिळतात. इझिली असतं मित्रांनो. नंतर बघा D पार्ट आहे. यामध्ये D जो पार्ट आहे तो मित्रांनो रिव्ह्यू ब्लॉग अपील. आता यामध्ये मित्रांनो बघा रिव्ह्यू किंवा एखादी ब्लॉग लिहू शकता किंवा अपील तुम्ही या ठिकाणी करू शकतात. अपील रायटिंग तुम्हाला सर्वांना माहिती असेल शिकवलं असेल नाही शिकवलं तर मित्रांनो तुम्ही आता या ठिकाणी थोडंफार स्टडी केला तर तुम्ही इझिली मित्रांनो अपील रायटिंग या ठिकाणी करू शकतात. म्हणजेच काय 4 मार्काचे मित्रांनो 4 मार्काला एक क्वेश्चन असतो. म्हणजेच काय तर तुमच्या ठिकाणी 16 मार्क्स मित्र तुमच्या ठिकाणी या ठिकाणी इझिली तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही हे क्वेश्चन लिहिले तर. फक्त 4च क्वेश्चन आहे आणि हे 4 क्वेश्चन मित्रांनो तुमचे 1 घंट्यामध्ये तुम्ही इझिली सोडू शकता. म्हणजेच 1 तासामध्ये तुम्ही या ठिकाणी हे 4 क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तर तुमचे 16 मार्क्स या ठिकाणी बनतात. आणि हे 16 मार्क्स प्लसमध्ये मित्रांनो
क्वेश्चन 100 तुम्ही जर बघितलं क्वेश्चन 1चे मित्रांनो 16 मार्क्स किती झाले तुमचे 32 मार्क्स या ठिकाणी मिळून जातात. नंतर क्वेश्चन 2 जरी तुम्ही सोडवलं तर ह्यामध्ये तुमचे 18 मार्क्स असतात. म्हणजेच काय तुम्ही इझिली या ठिकाणी पास होऊन जातात. जर तुम्ही क्वेश्चन 1, 2 आणि 3 हे तिन्ही क्वेश्चन जर तुम्ही सोडवले तर तुम्ही इझिली मित्रांनो पास होऊन जातात. आणि मित्रांनो क्वेश्चन 4 रायटिंग स्किल ही क्वेश्चन जर तुम्ही सोडवले तर तुम्ही इझिली पास होऊन जातात. नंतर बघा मित्रांनो सेक्शन जर तुम्ही बघितलं सेक्शन 3 आपण या ठिकाणी बघितलं रायटिंग स्किल. आता सेक्शन 4 आपण बघणार आहोत लिटररी जनरेशन नॉवेल. आता ह्या नॉवेल म्हणजे मित्रांनो तुम्हाला ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ह्यामध्ये मित्रांनो 3 ते 4 पार्ट्स या ठिकाणी तुम्हाला असतात. बघा 16 मार्क्स ह्यामध्ये तुम्ही मिळवू शकता नॉवेलर 16 मार्क्स. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं बघा ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. ॲक्टिव्हिटी 1 ॲक्टिव्हिटी 2 ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑन इंग्लिश नॉवेल तुम्हाला ठिकाणी मित्रांनो इंग्लिश नॉवेल ठिकाणी ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला ठिकाणी सोडवायच्या असतात. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज असतील त्यानुसार तुम्हाला ठिकाणी मित्रांनो गुण असतात. तुम्ही ठिकाणी बघू शकता 2-2 तुम्हाला ठिकाणी गुण दिलेले आहेत. हे मित्रांनो इझिली तुम्ही या ठिकाणी इझिली याचे क्वेश्चन देऊ शकतात. नंतर बघा बी पार्ट या ठिकाणी असतो मित्रांनो. ह्यामध्ये सांगितलेलं असतं आन्सर इन अबाउट 15 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. म्हणजेच काय मित्र तुम्हाला ठिकाणी 50 वर्ड्समध्ये मित्रांनो क्वेश्चनच्या आन्सर ठिकाणी द्यायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला एखादी क्वेश्चन असेल तुम्ही ठिकाणी बघू शकता. अशा प्रथम ठिकाणी क्वेश्चन विचारतात या टॉपिकवरती आणि ते तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 50 शब्दामध्ये त्याच्या ठिकाणी उत्तर लिहायचं. यासाठी तुम्हाला 4 या ठिकाणी मार्क्स मिळतात. नंतर सी असतं मित्रांनो. यामध्ये सी पार्ट क्वेश्चन सी पार्ट्स. ठीक आहे. तर आन्सर इन 50 वर्ड्स यामध्ये मित्रांनो तुम्हाला 50 शब्दांमध्ये या ठिकाणी आन्सर लिहावे लागतात. तुम्ही ठिकाणी बघू शकता. यामध्ये मित्रांनो सेम तुम्हाला ठिकाणी असतं. जसं की मित्रांनो क्वेश्चन बी मध्ये तुम्ही ठिकाणी 50 शब्दामध्ये उत्तर लिहिले तसं तुम्हाला क्वेश्चन सी मध्ये सुद्धा ठिकाणी 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं. नंतर मित्रांनो डी मध्ये सुद्धा तुम्हाला सेम आहे मित्रांनो. तुम्ही ठिकाणी बघू शकता. म्हणजेच काय क्वेश्चन BCD हे जे मित्रांनो क्वेश्चन आहे ह्यामध्ये तुम्हाला एखादे टॉपिक दिलं जाईल त्यावर तुम्हाला मित्रांनो आन्सर लिहायचं आहे. किती मित्रांनो 50 शब्दांमध्ये. आता मित्रांनो 50 शब्दामध्ये काय तर तुम्ही ठिकाणी जस्टिफाय करू शकता, नॅरेट करू शकता, कंपेअर करू शकता, एक्सप्लेन करू शकता कोणत्याही गोष्टीविषयी. कारण तुम्हाला मित्रांनो ह्यामध्ये ते सांगितलेलं आहे बघा. डिस्क्राईब करू शकता किंवा एक्सप्लेन करू शकता किंवा कंपेअर करू शकता. तुम्ही ठिकाणी बघू शकता. म्हणजेच काय तर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी फक्त डिस्कस करायचे, कंपेअर करायचे किंवा एक्सप्लेन करायचं एखादी गोष्टीवर. आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला कोणतेही एखादी टॉपिक दिलं आहे त्यावर तुम्हाला फक्त तुमचं मत व्यक्त करायचे. त्यावर तुम्हाला फक्त डिस्क्राईब करायचे काय सांगितलेलं आहे किंवा तुमच्या यामध्ये काय मत आहे. फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी करायचं. एक्सप्लेनेशन इझिली कोणी करू शकता. आता एखादी तुम्हाला टॉपिक दिला तुम्ही ग्रुपमध्ये चर्चा करता तर तुम्ही एखादी काही मुद्दा असेल त्यावर तुम्ही ठिकाणी जसं एक्सप्लेनेशन द्यायचं तसं तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये मित्रांनो 50 शब्दा ठिकाणी लिहायचं किंवा कमीत कमी मित्रांनो 10 ओळी 15 ओळी तुम्हाला ठिकाणी एका टॉपिकवर लिहायच्या आहेत. यासाठी तुम्हाला 4 ठिकाणी मार्क्स असतात. झाला मित्रांनो तुमचं पेपर इझिली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त काहीही करायचं गरज नाही आहे. फक्त तुम्हाला मित्रांनो अडचण जर येत असेल तर फक्त मित्रांनो तुम्हाला अडचण या ठिकाणी कुठे येईल रायटिंग स्किलमध्ये. कारण मित्रांनो हे रायटिंग स्किल ज्या विद्यार्थ्याला जमलं तो विद्यार्थी यामध्ये चांगले मार्क्स मिळवतो. कारण ह्या रायटिंग स्किलमध्ये मित्रांनो तुम्हाला आलं पाहिजे. ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, नंतर मित्रांनो अपील रायटिंग, नंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन कसं असतात, इंटरव्ह्यू कसं घेतात हे मित्रांनो तुम्ही शिकलेले आहात. ग्रामरचे मित्रांनो हे जर तुम्हाला आलं तर तुम्ही इझिली मित्रांनो ह्यामध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता. कारण मित्रांनो रायटिंग स्किल ही खूप महत्त्वाचा मित्रांनो क्वेश्चन आहे. ह्यामध्ये तुम्हाला 16 मार्क्स मिळतात. जर तुम्हाला हे 16 मार्क्स मिळवता आले तर चांगलं आहे. नाही आलं तर तुम्ही मित्रांनो इझिली या क्वेश्चनवर सुद्धा ठिकाणी पास होऊ शकता. जसं की मित्रांनो क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला किती मार्क्स आहे 16 मार्क्स आहे. क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला किती मार्क्स आहे 18 मार्क्स आहे. क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला किती मार्क्स आहे 10 मार्क्स आहे. क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला 16 मार्क्स आहे. जर तुम्ही हे 4 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तर तुम्ही इझिली पास होणार आहात आणि चांगल्या गुणांनी पास होणार आहात. कारण मित्रांनो तुम्हाला तुमच्या समोर पॅसेज दिले आहे त्या पॅसेजनंतर तुम्हाला या ठिकाणी आन्सर शोधायचे आहे, उत्तरं शोधायचे आणि लिहायचं आहे. आणि पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला वैयक्तिक मत लिहायचं आहे. क्रिएटिव्हिटी तुमचं वैयक्तिक तुम्हाला ठिकाणी क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही बघितलं तुम्हाला जर तुम्ही या ठिकाणी बघितलं क्वेश्चन 5मध्ये मित्रांनो बी पार्ट असेल सी पार्ट असेल ह्यामध्ये फक्त मित्रांनो तुम्हाला डिस्कशन करायचं आहे, डिस्क्राईब करायचं, एक्सप्लेन करायचं बस. यामध्ये तुम्हाला जास्ती काही करायची आवश्यकता नाही. एवढं जरी तुम्ही केलं तर तुमचा पेपर या ठिकाणी कमीत कमी मित्रांनो पासिंगपुढे तुम्ही इझिली लिहिणार आहात. आणि नाही तर तुम्ही कमीत कमी मित्रांनो जर सर्व पेपर या ठिकाणी सोडवला क्वेश्चन 4पर्यंत जर तुम्ही हा पेपर संपूर्ण लिहिला तरी तुम्हाला चांगल्या गुणांनी या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पास होणार. कारण 80 मार्काचा हा पेपर आहे आणि 80 मार्क पेपर मित्रांनो तुम्ही कमीत कमी जर 50 मार्क्स किंवा 60 मार्काचा जरी हा पेपर किंवा 70 मार्काचा जर तुम्ही हा पेपर लिहिला तर तुम्ही इझिली मित्रांनो या ठिकाणी पास तर होणारच पण चांगल्या गुणांनी पास होणार आहात. कारण मित्रांनो 80 मार्काचा पेपर ह्यामध्ये तुम्ही 70 मार्क्स जरी मिळवले तरी मित्रांनो कटिंग होऊन जवळजवळ मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 50 मार्क्स तरी ठिकाणी इझिली मिळणार आहे. किंवा मित्रांनो जर तुम्ही 80चा लिहिला तर कमीत कमी मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 60 मार्क्स किंवा 50 मार्क्स तरी ठिकाणी इझिली मिळणार आहे. म्हणून तुम्हाला फक्त पेपर लिहायवर भर द्यायचा आहे. जे क्वेश्चन समोर असेल त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये धुंडायचे आणि त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. जास्ती वेळ वाया घालवायचा नाही आहे. आणि सर्वात सोपी टिप म्हणजेच मित्रांनो काय रायटिंग स्किल तुम्ही जर अगोदर लिहिलं तर तुमच्या ठिकाणी वेळ वाचतो. म्हणजेच काय तर रायटिंग स्किलला अगोदर महत्त्व दिलं तर तुमची ते 16 मार्क्सच्या ठिकाणी इझिली तुम्हाला वाटतं की कम्फर्टेबल आहे मी 16 मार्क्सच्या ठिकाणी मिळवले. बाकी जो वेळ असतो तो तुम्ही ह्या क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 मध्ये तुम्ही ठिकाणी जर दिला तर मित्रांनो
तुम्ही या चांगल्या गुणांनी पास होणार आहात. म्हणजेच काय, जर तुम्ही क्वेश्चन 1ला सर्वात अगोदर जर लिहायला लागला तर ह्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार आहे. क्वेश्चन 1 असेल, क्वेश्चन 2 असेल, क्वेश्चन 3 असेल, यामध्ये सर्वात जास्त वेळ जातो. म्हणून अगोदर काय करायचं आहे, तर रायटिंग स्किल अगोदर लिहून घ्यायचं आहे. कारण रायटिंग स्किल मित्रांनो खूप महत्त्वाची असते आणि रायटिंग स्किल जर तुम्ही ठिकाणी लिहिली तर मित्रांनो तुम्हाला ठिकाणी चांगले मार्क्स ठिकाणी मिळतील. आता हा तुम्ही ठिकाणी बघू शकता, हा जो क्वेश्चन आहे चौथा, हा क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट लिहायचा आहे. आणि लिहिताना काय करायचं आहे, अगोदरचे जे पेजेस असतात मित्रांनो आन्सर शीटमध्ये, उत्तरपत्रिका असते, त्यामध्ये मित्रांनो जे पहिले 5, 6, 7, 8, 9 जेवढे तुम्हाला पेजेस लागतील तेवढे पेज तुम्हाला ठिकाणी सोडून द्यायचे आणि डायरेक्ट मित्रांनो शेवटून तुम्हाला रायटिंग स्किल ठिकाणी स्टार्ट करायची आहे. आणि मित्रांनो शेवटून म्हणजे एकदम एंडिंगला लिहायचं नाही, कारण मित्रांनो तुमचा अजून 5वा क्वेश्चन असतो. 5वा क्वेश्चन तुम्हाला ठिकाणी शेवटी लिहायचा असतो. यामध्ये ए पार्ट असेल, बी पार्ट असेल, सी पार्ट असेल, डी पार्ट असेल. मग मित्रांनो शेवटून तुम्हाला 5-10 पेजेस म्हणजे जवळजवळ शेवटून मित्रांनो तुम्ही कमीत कमी 4 पेजेस किंवा 4 किंवा 5 पेजेस तुम्हाला ठिकाणी शेवटून सोडून द्यायचे किंवा 4 पेजेस सोडून द्यायचे आणि मग मित्रांनो तुम्हाला ठिकाणी रायटिंग स्किल स्टार्ट करायची आहे. आता मित्रांनो एक्झॅक्टली पेपर कसं लिहायचं हेही तुम्हाला माहिती नसेल किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जातील हेही तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही कमेंट्स करा. मी तुम्हाला त्याबाबत संपूर्ण माहिती देणार आहे की मागच्या वर्षी कसे क्वेश्चन विचारले होते, त्याच्या मागच्या वर्षी कसे क्वेश्चन विचारले होते, संपूर्ण तुम्हाला ठिकाणी मी गायडन्स करणार आहे. कारण मित्रांनो आपल्या चॅनलमार्फत भरपूर विद्यार्थी ठिकाणी पास होतात आणि ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचता येत नाही तेही विद्यार्थी पास होतात. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही या ठिकाणी पास झाला पाहिजे किंवा तुम्हाला चांगल्या गुणांनी मार्क्स मिळाले पाहिजे, चांगले तुम्ही ठिकाणी गुण मिळवले पाहिजे किंवा तुम्हाला ठिकाणी पुढे करिअर करायचे, तुम्हाला टॉपर बनायचे आहे, तर मित्रांनो फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला आता जे पुढे व्हिडिओ मिळणार आहे ते अतिशय महत्त्वाचे असणार आहे. पेपरमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जातील त्याची मित्रांनो संपूर्ण माहिती मिळणार आहे की कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. क्वेश्चन बॉक्ससुद्धा तुम्हाला ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. फक्त तुम्ही काय करा, खाली लाल बटनवर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थी टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसेल त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.